कल्याणमधल्या दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीवरून वातावरण चांगलंच तापलं। सकाळी सकाळी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। बकरी ईद निमित्त दुर्गाडी किल्ल्यावरती आज हिंदूंना प्रवेशबंदी नाकारण्यात आली। तर दोन्ही शिवसेना भाजपचे कार्यकर्ते प्रवेशासाठी आक्रमक झाले। सकाळची नमाज झाल्यानंतर घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। दुर्गाडी किल्ला परिसर आणि लाल चौकीमध्ये तगडा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। ठिकठिकाणी बॅरिकेड्सचा अडथळा आणि वाहतुकीतही बदल करण्यात आले। भाजपही पहिल्यांदाच आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। शिवसेनेचे किल्ला परिसरामध्ये घंटानाद आंदोलन सुरू होतं। आज याला जवळजवळ 35-40 वर्ष होतात ते, परंतु हिंदूंना न्याय मिळाला नाही। अनेक सरकार आली आणि गेली, पण न्याय मिळाला नाही। परंतु ज्यावेळेस ईद आणि रमजान ईद आणि नवरात्र उत्सव एकत्र आले, त्यावेळेला मीच अध्यक्ष होतो। सीपींनी आदेश दिल्याप्रमाणे डीसीपींनी अनुपकुमार सिंह डीसीपी होते आणि त्यांनी मीटिंग घेऊन ही दोन्ही मंदिर पण सुरू ठेवलं आणि नमाज पण झाला। दोन्ही गोष्टी झाल्या। सतत 3 वर्ष झाल्या। मग ते जर होऊ शकतं तर त्याचंच पुनरावृत्ती दरवर्षी करायला काय हरकत होती, परंतु ते केलं नाही। कारण पोलीस प्रशासन, सरकार यांची मानसिकता नाहीये हे आंदोलन मिटावं। दरम्यान हा दुर्गाडी किल्ल्याचा नेमका वाद काय आहे ते सुद्धा पाहत ग्राफिक्सच्या माध्यमातून। दुर्गाडी किल्ल्याचा वाद 50 वर्षांपेक्षा जुना आहे। किल्ला हा वक्फची प्रॉपर्टी असल्याचा दावा मुसलमानांनी केला। वाद टाळण्यासाठी प्रशासनाकडून भाविकांना 1 दिवस मंदिरामध्ये जाण्यास बंदी असते। 1968 ला बाळासाहेब ठाकरेंनी किल्ल्यावरती भगवा फडकवला। प्रशासनाच्या निर्णयाला 1982 पासून शिवसेनेचा तीव्र विरोध आहे। बाळासाहेबांच्या आदेशानुसार आनंद दिघेंचं दरवर्षी घंटानाद आंदोलन केलं जातं। 2024 ला सेशन कोर्टानं मुसलमानांचा दावा फेटाळला तर हिंदूंच्या बाजूनं निकाल दिला। दुर्गाडी किल्ला सरकारी मालकीचा आहे, ना हिंदूंचा आहे ना मुसलमानांचा आहे, असा कोर्टानं निकाल दिला।